शिव काय आहे? शिव कोणी व्यक्ती नाही तर ती समस्त सृष्टी आहे. शिव आकाशतत्व आहे, चेतना आहे, ज्यातून सर्व निर्मिले, जो सर्वांचे पालन पोषण करतो आणि ज्यात सर्व विलीन होईल, तो शिव आहे. शिवतत्वातून तुम्ही अलग होऊ शकत नाही कारण ते सर्व ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. श्री श्री शिव सर्व निर्मितींचा निर्माता. शिव शब्द श, ई आणि व असा विभागाला जातो. श म्हणजे शरीर, ई म्हणजे ईश्वर, प्राणशक्ती आणि व म्हणजे वायू गती. शिव म्हणजे प्राणशक्ती आणि गतियुक्त शरीर. शिव मधूनही जर काढून टाकले तर श होते, म्हणून जे शिवतत्वासह आहे ते शिव आणि त्याच्याशिवाय आहे ते श. म्हणून शिवतत्व पवित्र, अव्यक्त आणि सर्वसमावेशक आहे. ब्रह्मांडाची चेतना, प्राणशक्ती. शिवतत्व जाणून घेणे म्हणजे परमानंद. शिव कोण आहे? शिवतत्व काय आहे? श्री श्री तुम्हाला एक प्रश्न विचारतो, शिव काय नाही आहे? शिव कोणी व्यक्ती? कोणता आकार आहे का? तो कोठेतरी कोणीतरी बसला आहे? नाही, शिव म्हणजे समस्त ब्रह्मांड. ब्रह्मांडामधील चराचरामध्ये तोच आहे. शिवाला देह नाही, मुळात तो कोणी व्यक्तीच नाही. भावी पिढीला ती अगाध आणि अनंत चेतना समजावी म्हणून तिला त्यांनी आकार दिला गेला. नाहीतर शिवतत्व निराकार आहे, ज्यामधून सर्वांची निर्मिती होते, जो सर्वांचे पालन पोषण करतो आणि ज्याच्यामध्ये सर्व विलीन होणार आहे, ते शिवतत्व होय. शिव आकाशतत्व, चेतना आहे. तुम्ही कधीही शिवतत्वातून अलग होऊ शकत नाही कारण शिवतत्व ब्रह्मांडातील अतिउत्कृष्ट आहे. शिवाचे शरीर निळ्या रंगात दाखवले आहे कारण अनंताला सामावून घेणाऱ्या असीम आणि निराकार आकाशाचा रंग निळा असतो. वैराग्याची प्राप्ती ज्याच्यामुळे होते अशी परमानंदी आणि निष्पाप चेतना म्हणजे शिव. स्थायी आणि कायमस्वरूपी ऊर्जेचा स्रोत, एकमेव चिरंतन अस्तित्व म्हणजे शिव. चराचरातील आत्मा म्हणजे शिव. आत्मा आणि शिव हे दोन्ही वेगळे नाहीत. ब्रह्मांडातील सर्वात मोठे आश्चर्य हे आहे की एकच चेतना समस्त चराचरामध्ये कशी वास करू शकते. तिला आकार नाही, परंतु ती प्रत्येक आकारामध्ये आहे. रुद्राभिषेकात उच्चारतात की विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्यो नमो नमः. विरूपेभ्यो म्हणजे ज्याला कोणताही आकार नाही. विश्वरूपेभ्यो म्हणजे तो ब्रह्मांडातील सर्व आकारांमध्ये आहे. सर्व आकार हे निराकार शिवतत्वाचे प्रकटीकरण आहे. शिव सर्वत्र उपस्थित असणारी चेतना आहे, ऊर्जा केंद्र आहे, अनादी आणि अनंत. शिवतत्व अनादी आणि अनंत आहे, शाश्वत आहे. तो जागृती, स्वप्न आणि निद्रा या चेतनेच्या अवस्थांच्या पुढील चेतनेची ध्यानस्थ अवस्था, तुर्यावस्था आहे. एक सुंदर कथा आहे. एकदा सृष्टीचा निर्माता ब्रह्मा आणि पालनकर्ता विष्णू ठरवतात की शिवाला शोधून त्याला जाणून घेऊया. ब्रह्मा म्हणाले की मी त्याच्या डोक्याकडे वर जाऊन मस्तक पाहीन तर तुम्ही पायाकडे जा. मग हजारो वर्षे विष्णू खाली खाली तर ब्रह्मा वर वर जात राहिले, परंतु दोघांना यश आले नाही. इथे याचा मतितार्थ असा आहे की शिवाला डोके आणि पाय नाहीत. शिवाला सुरुवात आणि अंत नाही. शेवटी मध्यभागी भेटून दोघांनी मान्य केले की शिव अनादी आणि अनंत आहे. ब्रह्मांडाचा विस्तार अनंत असून हे ज्याच्यात सामावले आहे ते चेतना देखील अनंत आहे. तसेच ते अज्ञात आहे. ते निव्वळ प्रेम करावे असे आहे. शिवाला कसे जाणू शकता? तप योगागम्य. आदिशंकराचार्य रचित वेदसार शिव स्तोत्रम मधील श्लोकाचा अर्थ असा आहे की शिवाला निव्वळ तप आणि योगाद्वारे समजू शकतो. ओम मुळे आपण जाणून घेऊ शकतो. जेव्हा आपण मध्ये खोलवर जातो तेव्हा ब्रह्मांडाचा ओम हा प्राचीन ध्वनी ऐकू येतो. ओम म्हणजे तुम्ही सतत म्हणता तो नव्हे तर सतत ऐकू येतो तो होय. श्रुती ज्ञानगम्य. श्लोक आदिशंकराचार्य रचित वेदसार शिव स्तोत्र. निव्वळ गाढ ध्यानामध्ये श्रुतीचे सखोल ज्ञान प्राप्त करू शकतो. श्रुतीच्या या ज्ञानामुळे शिवतत्व जाणू शकतो. योगशास्त्राशिवाय शिवाचा अनुभव मिळणार नाही. निव्वळ शारीरिक आसने म्हणजे नव्हे तर ध्यानावस्थेमध्ये शिवाचा अनुभव प्राप्त होणे म्हणजे योग होय, जो आपणास आतून खूप छान अनुभव देतो. आपल्या चेतनेच्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि निद्रा. एक चौथी अवस्था देखील आहे जिथे आपण ना जागे असतो, ना स्वप्न पाहत असतो, ना झोपलेले असतो. या अवस्थेमध्ये शरीर विश्रांती घेत असते आणि मन जागृत असते.
कोठे आहात हे कळत नसते, परंतु तुम्हाला जाणवत असते की तुम्ही वर्तमान क्षणात आहात. हे शिवतत्व आहे. हा अनुभव निव्वळ ध्यानावस्थेत येतो. स्वप्न आणि निद्रावस्थेत नसता तेव्हा ही समाधी अवस्था अनुभवू लागता, जेथे कोणत्याही काळजी किंवा चिंता नसतात. मग शिवतत्वाला कोठे शोधाल? कैलास पर्वतावर नाही, तर जागृती आणि स्वप्नावस्थेच्या मध्ये, गाढ निद्रा आणि जागृतीमध्ये. जेव्हा तुम्ही ध्यान करता, काय अनुभव येतो तुम्हाला? जागृत किंवा स्वप्नावस्थेत नसता तेव्हा त्या चौथ्या स्थितीचा अनुभव येतो. तेव्हा तुम्ही तुमच्यातील शिवतत्वाशी जोडले जाता. त्या स्थितीमध्ये तुम्हाला गाढ विश्रांती मिळते, जिच्यामुळे तुमचे मन ताजेतवाने, सूक्ष्म, सुंदर आणि निष्पाप बनते.